नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत 1 वर्षाच्या बाळाची कानटोपी। अगदी सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला दाखवणार आहे। इथं मी 14 बाय 14चा एक चौकोनी तुकडा करून घेतलेला आहे कपड्याचा आणि अस्तर पण त्याच्यासोबतच त्याच मापाचं घेतलेलं आहे 14 बाय 14चं। इथे मी दाखवल्याप्रमाणे मेन फॅब्रिक आणि अस्तर हे फोल्ड करून घेतलेलं आहे। आणि आता आपल्याला काय करायचं आहे, इथे मी 14 बाय 14चा कपडा घेतला होता, त्याच्यामुळे मी इथे अर्धा म्हणजे 7 वरती आपण इथे मार्किंग करून घेणार आहोत। सर्कल शेपमध्ये, हाफ सर्कल शेपमध्ये मार्किंग करून घ्यायचे आहे, कारण आपल्याला सर्कल शेप हवा आहे याचा, त्याच्यामुळे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मार्किंग करून घ्यायचे आणि मग ते कट करून घ्यायचं। अगदी सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि होते पण पटकन शिवून, तुम्हीही ट्राय करू शकता। व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा, तुम्हाला समजून जाईल मी कशा पद्धतीने टोपी शिवलेली आहे ती, आणि एकदम परफेक्ट बसलेली आहे माझ्या बाळाला। असा आपला सर्कल शेप तयार झालेला आहे इथं दोन्ही अस्तर, आणि आता त्यांना आपण स्टिच करून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने स्टिच करायचे आहे। अजून एक गोष्ट, मी इथे बॉक्स प्लेट टाकलेले आहेत। तुम्हाला नॉर्मल प्लेट टाकायची असेल तर तुम्ही नॉर्मल प्लेट पण टाकू शकता, पण मी इथे बॉक्स प्लेट घातलेले आहेत कारण त्याने लुक छान येतो। माझ्या बाळाला जी टोपी घातली आहे ते तुम्ही बघू शकता, किती सुंदर दिसते ते बॉक्स प्लेटमध्ये, आणि एकदम सुंदर आहे। तुम्ही पिना लावून पण त्या स्टिच करू शकता। बघा, अगदी छान पद्धतीने मी इथे स्टिच केलेले आहेत। आता ह्या बॉक्स प्लेट आपल्याला 14 बाय 14चा आपण घेतलेला होता, म्हणून आपण इथे 14च्या ह्याच्यामध्ये आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहे, म्हणजे पूर्ण प्लेट्स आपल्याला 14 वरती कंप्लीट करून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे आपल्या इथे मेजरमेंट 14चा आलेला आहे। 14चं का? कारण आपला कापड होता 14चा, त्याच्यामुळे आपल्याला 14 वरतीच प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत सर्व। इथं मी 15 इंच लांबी आणि 3 इंच रुंदीचा एक डबल फोल्डमध्ये कपडा घेतलेला आहे। त्याच्यावरती उलट बाजूला आपल्याला कॅनव्हस चिटकवून घ्यायचा आहे, आणि वरच्या साईडला आपल्याला अर्धा इंच सोडून शिलाई स्टिच करून घ्यायची आहे। लक्षात ठेवा, कॅनव्हसवरती आपली शिलाई गेली नाही पाहिजे। थोडंसं गॅप ठेवून आपल्याला शिलाई मारून तिथे आपल्याला थोडेसे नॉचेस देऊन खालच्या बाजूला जी फोल्ड बाजू होती तिथं आपण कैचीने कट करून घेतलेलं आहे, कारण आपल्याला ते पलटी करायचं आहे, त्याच्यामुळे आपण तिथं कट करून घेतलेलं आहे। आता कट करून झाल्यावरती तिथे वरून मी दाब शिलाई मारलेली आहे। तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने मी तिथे दाब शिलाई दिलेली आहे। त्याला टॉप स्टिचही म्हणतात, मी त्याला दाब शिलाई दिलेली आहे। खालच्या साईडला आपल्याला अर्धा इंच सोडूनच कट करायचं आहे, हे लक्षात ठेवा, कारण आपल्याला ते स्टिच करायला अर्धा इंच हवा आहे। आता त्याचा आपल्याला मध्य काढायचा आहे साईड खालच्या बाजूने, आणि आपल्याला टोपीचाही मध्य काढून घ्यायचा आहे, आणि आपल्याला अशा उलट्या बाजूने टोपीच्या आतल्या साईडने आपल्याला तो मध्य ठेवून स्टिच करून घ्यायचा आहे पूर्ण। व्हिडिओत बघा मी कसं दाखवलं आहे त्याप्रमाणे आपल्याला हा स्टिच करून घ्यायचा आहे। अगदी सावकाश स्टिच करायचं, काही गडबड करून शिवायची नाही आहे। खूप छान टोपी बसते आणि फिनिशिंगमध्ये टोपी आहे। पूर्ण टोपी माझी बघा तुम्ही, पूर्ण फिनिशिंगमध्ये टोपी आलेली आहे, आणि शिवायलाही अगदी सोपी आहे। अगदी कमी वेळात ही टोपी शिवून होते। आता आपल्याला ती पलटी करून असं दुमडून आपण ते आतमध्ये कपडा आपला थोडासा फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे। बघा, मी व्हिडिओ दाखवला आहे तशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे आपलं सगळं जे रफ असतात ना, रफ शिलाई असते ती आपली सगळी आतमध्ये कवर होऊन जाते। अशा पद्धतीने मी इथं पूर्ण ह्याला शिलाई मारून घेतलेली आहे पट्टीला। आता आपला उरलेला वरचा कपडा एक्स्ट्रा असतो तो आपण थोडासा कट करून घ्यायचा आहे। इथं मी लेस लावली आहे, कारण काही लुक छान यावा म्हणून, मी काहीतरी करावं म्हणून मी तिथं लेस लावलेली आहे। माझ्याकडे ही मरून कलरची आणि गोल्डन कलरची लेस होती, ती मी लेस लावलेली आहे, त्याने टोपीला अजून छान लुक दिलेला आहे। मी दोन्ही साईडला लेस लावलेली आहे, तुम्ही एका साईडला लावलं तरीही चालेल। बघा किती सुंदर टोपी दिसते, आणि एकदम फिनिशिंगमध्ये ही टोपी झालेली आहे आपली तयार। अशा पद्धतीने मी दोन्ही साईडला लेस लावून घेतलेला आहे।
ही टोपी 1 वर्षाच्या बाळाची आहे. ही तुम्ही 2-3 वर्षाच्या बाळालाही घालू शकता. एवढे मोठे पूर्ण कान झाकले जातात. आता मी इथे एक पट्टी घेतली आहे 24.5 इंचाची आणि 2 इंच रुंद आणि 23.5 इंच 24.5 इंच लांबीची पट्टी घेतलेली आहे. आता ती आपल्याला नाडीसाठी म्हणजे आपण बाळाला जी बांधतो नाडी त्याच्यासाठी आपण इथे आता हे स्टिच करत आहोत. खालच्या साईडने आपण हे पूर्ण स्टिच करून घेतलेलं आहे. आता त्याला अशी डबल फोल्ड करून आतल्या साईडला कचरा सगळा झाकून आपण ही पूर्ण फिनिश करून घेणार आहोत. अगदी हळूवारपणे फिनिश करा. माझा हा कपडा वेल्वेटचा होता, त्याच्यामुळे मला थोडंसं शिवायला थोडी सुई मला 18 नंबरची लावावी लागली, कारण का शिलाई बसत नव्हती 16 नंबरच्या सुईवर. बघा किती सुंदर लुक आलेला आहे. आता अजून एकदम छान दिसावी म्हणून मी इथे त्याला गोंडा तयार केलेला आहे छोटासा. आपण त्याला लटकन म्हणतो तशा पद्धतीचं मी इथे पूर्ण केलेलं आहे. थंडी खूप सुरू झालेली आहे इथे, त्याच्यामुळे ही टोपी एकदम परफेक्ट टायमाला मी शिवलेली आहे. तुम्हीही शिवून बघा, खूप छान वाटते. आणि बाळाला लुक तुम्ही ही टोपी बाहेर घालून गेलात ना बाळाला तरी त्याच्यामध्ये तुम्हाला ऊन लागणार नाही त्याला, कारण का ती पूर्ण अशी झाकली जाते. तुम्ही फोटोमध्ये माझ्या बाळाची टोपी बघा घातलेली किती सुंदर आहे. अशा प्रकारे आपली बेबी कॅप रेडी झालेली आहे. बघा किती सुंदर वाटते. माझ्या बाळाला मी घालूनही बघितली. बघा पूर्ण झाकलेलं आहे. त्याचे कानपासून त्याचं म्हणजे आपण जर त्याला उन्हात जरी घेऊन गेलो ना तरी त्याला ऊन लागणार नाही, अशा पद्धतीने प्रोटेक्टेड टोपी मी शिवलेली आहे. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. आणि माझी व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि मी शिवलेली टोपी कशी वाटली, अंगद कसा दिसतो टोपीमध्ये, हे कमेंट करून मला नक्की सांगा. अजूनही माझ्या भरपूर व्हिडिओ आहेत नवनवीन, त्या बघायलाही विसरू नका आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.